नागपुर में शादी का झूठा वादा कर एक महिला के साथ 14 साल तक शोषण किया गया। पांचपावली थाना क्षेत्र की महिला ने एक रिटायर्ड पुलिस कर्मी पर गंभीर आरोप लगाए हैं। आरोप है कि आरोपी ने खुद को अविवाहित बताकर महिला को झांसे में लिया और सालों तक शारीरिक संबंध बनाता रहा। जब महिला ने शादी का दबाव बनाया तो आरोपी ने न सिर्फ इनकार किया बल्कि जान से मारने की धमकी भी दी। जांच में खुलासा हुआ कि आरोपी पहले से शादीशुदा है और उसके 2 बच्चे भी हैं। पुलिस ने दुष्कर्म की धाराओं में मामला दर्ज कर लिया है और आरोपी की तलाश जारी है। नमस्कार, माझं नाव नूतन जाधव, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे पाचपावली। येथे अपराध क्रमांक 256 हा दाखल आहे। याच्यामध्ये कलम 376, 376(2) N, 323, 506 IPC याप्रमाणे दाखल आहे। तर या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की ज्या फिर्यादी आहेत या आरोपीसोबत 2011 पासून 2025 पर्यंत राहत होत्या आणि ह्या दरम्यान जो फिर्यादी आहे या फिर्यादींना हे माहिती नव्हतं की जे आरोपी आहेत यांचं या आधीही लग्न झालेलं आहे। ही गोष्ट त्यांनी फिर्यादीपासून लपवून ठेवलेली आणि या कालावधीमध्ये 2011 पासून 25 पर्यंत फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध आरोपी हे त्यांच्याशी शारीरिक छळ करत होते। त्यांच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करत होते आणि ज्यावेळेस फिर्यादीने आरोपीला त्यांचं लग्न झालं आहे याबाबत जाब विचारला त्यावेळेस आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली, तसेच जीव मारण्याची धमकी दिली। या विवरणावरून आपल्याकडे हा फिर्यादीने फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये आरोपीचं नाव आहे सुरेश विश्वनाथ सेजोव। हे रिटायर पोलीस कर्मचारी आहेत, हुडकेश्वरमध्ये राहणार आहेत, हुडकेश्वर नागपूरमध्ये। पोलिसला सध्या अटक नाही करण्यात आलेली, त्याचा शोध चालू आहे आणि आरोपी कोराडी पोलीस स्टेशनमधून रिटायर्ड कर्मचारी आहेत। पीडित महिलेचं वय 50 वर्ष आहे।